सरकारी उद्योगांचं खाजगीकरण केलं जात आहे, तसंच खाजगी कंपन्यांना शासनाकडून पाठबळ दिलं जात आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणांविरोधात आज वीज वितरण कर्मचारी आणि भारत संचार निगमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं एक दिवसीय देशव्यापी संपाचं हात्यार उपसण्यात आलंय। या संपामध्ये कोल्हापुरातील वीज वितरण विभाग आणि भारत संचार निगमचे कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। भारत संचार निगम अर्थात BSNL आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज केंद्र आणि राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात एकदिवसीय देशव्यापी संप करण्यात आला। ताराबाई पार्कातील भारतीय संचार निगम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र परिमंडळाचे उपाध्यक्ष विजयानंद माने, NFTEचे जिल्हा सचिव सूर्यकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विवेक यादव, नंदा पाटील, शीला काशीत यांच्यासह युनियनच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं। आंदोलकांनी घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला। केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी अमृत माने, शिवाजी तोंडले, प्रकाश कौलगे, नितीन देशपांडे, सचिन बागडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान ताराबाई पार्कातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आज जोरदार निदर्शनं झाली। विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कृती समिती आणि सहयोगी संघटनेच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज उद्योगांचं खाजगीकरण तसंच खाजगी कंपन्यांना समांतर वीज देण्याच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मागासवर्गीय संघटना मंडल सचिव विजय मोरे, सल्लागार प्रेमानंद मौर्य, तांत्रिक संघटना झोन अध्यक्ष BM पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष RS कांबळे, मुकेश हिंगे, अजित धने यांच्यासह आंदोलक उपस्थित होते।